स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील ज्या विद्यार्थ्यांनी डीएड केलेला आहे, बीएड केलेला आहे, परंतु सीटीईटी टीईटी पास नाही आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता आनंदाची बातमी आहे. कारण विद्यार्थी प्रश्न विचारत होते. याच्या पूर्वी सुद्धा हाच व्हिडिओ मी टाकलेला होता, परंतु याबद्दलची जी काही माहिती होती सीटीईटी आणि टीईटीच्या संदर्भातील, ती माहिती मी त्या ठिकाणी सांगितली नव्हती. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रामधलं किंवा शिक्षण विभागाचे काय गोंधळ चाललेला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे. सुप्रीम कोर्टाने टीईटीचा निर्णय दिला, हायकोर्टाने समायोजनाच्या संदर्भातील आणि जे संच मान्यता आहे त्या संदर्भातील निर्णय दिला, आणि शिक्षकांचे सुद्धा आंदोलनाची भूमिका, शिक्षकांच्या जागा, ह्या खूप सारे प्रश्न आपल्याला शिक्षक विभागामध्ये आपल्याला दिसत आहे. शाळा 600 शाळा बंद, 18,000 पेक्षा जास्त शाळा आहे, एक शिक्षक शाळा म्हणजे ज्यांचं पट हे 20 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा. मग या ठिकाणी ज्या आहेत, मग त्यांची आबाळ होऊ नये किंवा या विद्यार्थ्यांचा प्रश्न निर्माण होऊ नये, ते विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने एक दुसरी भूमिका घेतली, जे हायकोर्टाने सुद्धा त्याला मान्य केलेलं आहे. ते म्हणजे कंत्राटी शिक्षक भरती. मग कंत्राटी शिक्षक भरती 18,106 पदांचं मी त्या थंबनेलमध्ये लिहिलेलं आहे. मग 18,000 पेक्षा जास्त जर पद या ठिकाणी येणार आहेत, तर मग हे परमनंट करणारी असणार आहेत का? नाही, तर हे फक्त कंत्राटी स्वरूपात असणार आहे. जेव्हापर्यंत या ठिकाणी परमनंट शिक्षक येत नाही, ज्या शाळांमध्ये शिक्षकाची गरज आहे अशा ठिकाणी कंत्राटी शिक्षक भरलं जाणार आहे. मग हा कंत्राटी शिक्षक कसा असणार आहे, त्याची विद्वत्ता काय असणार आहे, त्याची पात्रता काय? तर त्याची पात्रता ही डीएड बेस किंवा बीएड बेस असणार आहे. 1ली ते 5व्या वर्गाला तुम्हाला शिकवायचं असेल तर डीएड तुम्हाला पास असणं गरजेचं आहे. तुम्हाला 1ली ते 6वी 8वी 9वी 10वी पर्यंत शिकवायचं असेल तर तुम्हाला काय पाहिजे, तर तुम्हाला बीएड असणं गरजेचं आहे. मग सीटीईटी टीईटी गरजेचं आहे का? तर हे तुमच्याकडे नसलं तरी चालतं, परंतु त्या गावातला तुम्ही रहिवासी असणं गरजेचं आहे, गावात जवळचं असणं गरजेचं आहे, त्या केंद्रातला असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीच्या ज्या काही अटी असणार आहेत त्या अटी या शासन निर्णयामध्ये असणार आहे. फॉर्म कधीपासून सुरू होणार आहे असे विद्यार्थी प्रश्न विचारतात. विद्यार्थी मित्रांनो, जो समायोजनाचा जो विषय आहे, तो समायोजनाच्या विषयाला 5 तारखेपर्यंत समायोजन करा असं पत्रक आपल्याला दिसलं होतं आणि ते आलं पण होतं. परंतु 10वी 12वीचे पेपर शिक्षकांचा उठाठेवपणा, या ठिकाणाहून त्या ठिकाणी त्यांना जावं लागलं, त्यांना त्रास, या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या याला कारणीभूत होत्या. आणि शिक्षक संघटनाची आंदोलनाची भूमिका, यामुळे या शासनाने काय केलं, तर हा जो निर्णय आहे हा स्थगिती दिली आणि याची समायोजनाची जी प्रक्रिया आहे ती पुढे ढकलली. म्हणजे ज्या वेळेला समायोजनाची प्रक्रिया पुढे ढकलली गेली, ज्या वेळेला ज्या शाळेमध्ये गरज असणार आहे शिक्षकांची, त्यावेळेला मात्र ही भरती येणार आहे. आणि या भरतीमध्ये तुमचं डीएड बीएड झालं असेल, यात सर्वात जास्त फायदा कोणाला होणार आहे? ज्या मुलींनी डीएड बीएड केलेला आहे 2008, 10, 12, 11 मध्ये, आणि त्या विद्यार्थिनींचं लग्न झालेलं असेल, त्या गावामध्ये गेले असेल, सासरी गेलेले असतील, माहेरी असतील, तर अशा विद्यार्थिनींना याचा आर्थिक एक मोबदला त्या माध्यमातून मिळणार आहे, त्यांना याचा फायदा होणार आहे. आणि ज्या विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी डीएड बीएड झालेला आहे, सीटीईटी पास आहेत, मग त्यांना आणि टेट सुद्धा दिली असेल तर त्यांना सरकारी नोकरीसाठी ते या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. परंतु या विद्यार्थिनींचा, या मुलांचा सुद्धा, ज्यांनी डीएड केलेला बीएड केलेला आहे, तुमच्या गावात दुसरा कोणीही नसेल आणि तुम्ही जर एकटेच असाल तर तुमची या ठिकाणी वर्णी लागणार आहे. 11 महिन्यापर्यंत तुम्हाला ते कंत्राटी पद्धतीनं भरती होतपर्यंत, म्हणजे त्या ठिकाणी परमनंट माणूस येतपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी राहता येणार आहे. हे सुद्धा समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून डोक्यातनं काढून टाका की सीटीईटी किंवा टीईटी पास असेलच तर मला कंत्राटी म्हणून भरलं जाणार आहे. हे डोक्यातनं काढा. तुम्ही डीएड बीएड झाले असेल, तुमच्याकडे पात्रता असेल, म्हणजे पदवी, म्हणजे डीएड झाल्यानंतरची जी काही पदवी असेल किंवा एमए बीए असेल, तुम्ही जे काही असाल तर ते पुढे जे असणार आहे 9वी 10वी च्या वर्गांना तुम्हाला शिकवता येणार आहे. 8वी पर्यंत तुम्हाला बीएड असले, डिग्री असले तरी तुम्हाला शिकवता येणार आहे. पण बीएड जी काही व्यावसायिक पात्रता आहे डीएड बीएड, ते असणं अत्यंत गरजेचं आहे. सीटीईटी टीईटी पास नसले तरी तुम्हाला त्या ठिकाणी घेतलं जाणार आहे. हे अत्यंत समजून, म्हणजे महत्वाचं आहे समजून घेणं. जसं युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत आहेत विद्यार्थी, त्याच पद्धतीने ही कंत्राटी शिक्षक सुद्धा त्या ठिकाणी भरले जाणार आहेत. तर हीच एक तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आणि फॉर्म कधी सुरू होणार आहे, तर तुम्हाला सांगितलं की ज्या वेळेला समायोजनाचा विषय हा
सोडवला जाणार आहे किंवा समायोजन होईल आणि ज्या ठिकाणी विद्यार्थी वंचित राहू नये असं त्या ठिकाणी समजत असेल तर त्या ठिकाणी भरती शासन लवकरच करणार आहे. त्यामुळे आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे अपडेट्स असेल ते अपडेट आपल्या चॅनलवरती कायमस्वरूपी मिळत राहतील. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे टेलिग्राम आणि व्हॉट्सअपची त्यावरती सुद्धा जॉईन व्हा. त्यात सुद्धा मेसेजेस तुम्ही करू शकता, विचारू शकता की सर भरती कधी सुरू होणार आहे, शासन निर्णय टाका, या बाबतीत सर्व अपडेट आपण आपल्या चॅनलला देत असतो. धन्यवाद.